कोणता देव कोणत्या देवाशेजारी असावा? तुमची मांडणी चुकीची आहे का? देवघराबाबत ही एक चूक महागात पडेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. देवाऱ्याची सर्वात काय तर सर्वात महत्वाची देवघराची दिशा महत्वाची आहे. सर्वात आधी म्हणजे देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. 2. देव पंचायत पद्धत. शास्त्रात देव पंचायत मांडणीला खूप महत्व आहे. यात मध्यभागी मुख्य कुलदेवता आणि चारी बाजू विष्णू, शिव, गणपती, सूर्य आणि देवीची मांडणी केली जाते. 3. गणपतीचे स्थान. गणपती हा प्रथम पूजनीय आहे. त्याला नेहमी देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला स्थान द्यावे. गणपतीची मूर्ती बसलेल्या स्वरूपात असावी. 4. कुलदेवता आणि कुलदैवत. आपल्या घराच्या कुलदेवतेचा आणि कुलदेवाचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्याच्या मध्यभागी किंवा वरती असावा. त्यांच्या आशीर्वादाने घर चालते. 5. मूर्तीचा आकार आणि संख्या. देवाऱ्यात मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. साधारण 2 ते 4 इंच असाव्यात. तसेच एकाच देवाच्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. विशेषतः गणपती किंवा बाळकृष्ण कधीही 2 ठेवू नका. 6. शंखांची जागा. शंखांची जागा म्हणजे शंख म्हणजे महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो. शंख नेहमी देवाच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला ठेवावा. त्याचे टोक देवाच्या दिशेला असावे. 7. कलश स्थापना. पाण्याचा कलश नेहमी देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवावा. कलश हा वरून देवाचे प्रतीक असतो. तो घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो. 8. देवाचे स्थान. तेलाचा किंवा तुपाचा दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला असावा किंवा कधीही हा दिवा हाताने विझवू नये याची काळजी घ्यावी. 9. देवाची सावली. देवघरातील मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारे ठेवावी की त्याची सावली एकमेकांवर पडणार नाही. सावली पडणे हे ऊर्जेच्या प्रवाहातील अडथळा म्हटला जातो. 10. उग्र देवतांच्या प्रतिमा. ज्या देवांची रूपे उग्र आहेत, उदाहरणार्थ काली माता, महिषासुरमर्दिनी माता, त्यांच्या प्रतिमा देवाऱ्यात ठेवण्याऐवजी सात्विक आणि शांत रूपातील प्रतिमा ठेवाव्यात. 11. देवाची घंटीची जागा. देवघरातील घंटी नेहमी डाव्या बाजूला ठेवावी. पूजेच्या वेळी घरात सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे वेधली जाते असे मानले जाते. 12. बाळकृष्णांची मूर्ती. बाळकृष्ण मूर्ती ठेवताना त्यांच्या लोणी, खडी साखर किंवा नैवेद्याचे छोटे भांडे असावे. बाळकृष्ण घरात लहान मुलांसारखे मानले जातात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या. 13. अन्नपूर्णा मातेची मूर्ती. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळाच्या डेगावर किंवा एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यावर ठेवावे. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 14. शालिग्राम आणि तुळस. जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तो विशेष रूप मानला जातो. शालिग्रामाजवळ एक ताजे तुळशीचे पान असावे. शालिग्राम कधीही विष्णूच्या मूर्तीपेक्षा लांब ठेवू. नंबर 15. निर्माल्य म्हणजे शिळफुले. ही शिळफुले काढण्याची वेळ. देवघरातील आदल्या दिवसाची सुकलेली फुले किंवा निर्माल्य सकाळी लवकर काढून टाक. देवघर कधी अस्वच्छ ठिकाण दिलं वास. 16. पादत्राणे देवघर अशा ठिकाणी जिथे लोकांच्या चपला किंवा जोडे काढले जातात. देवघराच्या वर किंवा खाली चपलांचे कपाट कधीही. 17. देवाऱ्याची उंची. देवारा जमीन नसावा, तो अशा उंचीवर असावा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा देवाचे चरण तुमच्या हृदयाच्या रेषेत किंवा थोडे वर असावे. 18. बाजूला काय नसावे. देवघर कधी शौचालय किंवा बाथरूमला लागून च्या बाजू असावे. तसेच बेडरूम मध्ये देवघर असल्यास झोपताना पाय देवाच्या दिशेला होणार नाही याची काळजी तुम्ही. 19. स्वच्छता आणि पवित्रता. देवघरात कधीही तुटलेल्या मूर्ती, फोटो किंवा शिफुले ठेवू नका. देवघर नेहमी लाकडी किंवा संगमरवरी असावे. 19. सोन्या चांदीचे दागिने. सोन्या चांदीचे दागिने घालताना असावे. देवाचा चेहरा झाकला जाईल. देवाचे हास्य आणि डोळे स्पष्ट दिसणे मंगलदायी जाते. 21. पांढऱ्या कपड्याचा वापर. देवाऱ्याच्या तळाला नेहमी पांढरा, पिवळा किंवा लाल रंगाचा कापड अंतरावा. काळा किंवा गडद निळा रंग देवाऱ्यात वापरणे टाळावे. 22. देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे. देवघरातील मूर्तीचे तोंड कधी एकमेकांकडे नसावे. सर्व देव तोंड समोरच्या दिशेला बाकडे असावे. यामुळे घरात सुसंवाद राहतो. 23. पूजेचे आसन. देवाची पूजा करताना जमिनीवर थेट बसू. लोकरीचे किंवा सुती आसन वापरावे. आसन हे शरीरातील ऊर्जा जमिनीत जाण्यापासून रोखते. 24. अगरबत्ती आणि धूप लावताना ती देवाच्या उजव्या बाजूला लावावी. शक्य असल्यास बांबू विरहित अगरबत्ती व धूप वापरावा, कारण शास्त्रानुसार बांबू जाळणे अशुभ मानले जाते. 25. फोटो फ्रेमची मूळ स्थिती. जर तुम्ही देवांचे फोटो लावले असतील तर ते भिंतीला थोडे झुकलेले नसावे तर सरळ रेषेत असावे. फोटो फ्रेम काच फुटली त्वरित बंद. 26. तांब्याचा वापर. देवघरातील ताट, पळी, पंचपात्र शक्यतो तांब्याचे असावे. तांबे ही पवित्र धातू मानले जाते आणि ती सकारात्मक लहरी लवकरच ग्रहण करते. 27. विष्णू आणि लक्ष्मी फोटो लावतो विष्णूच्या उजव्या बाजूला असावा. लक्ष्मी विशेष शक्ती आहे, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणे समृद्धी ठरते.
पायरीची पद्धत जर देवारा मोठा असेल तर सर्वात वरच्या पायरी कुल मधल्या पायरी तर प्रमुख आणि सर्वात खालच्या पायरीवर वाहन किंवा सेवक असावे. एकूण देवघरातील पडदा रात्री झोपताना देवघरासमोर एक छोटा पडदा लावावा. जसे की आपण विश्रांत घेतो तसे देव विश्रांती वेळ असते अशी भावना यामागे आहे. 30 पाण्याची भांडे देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. ती रोज सकाळी बदलावे. जुने पाणी झाडांना टाकावे. हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा 31 नामजप आणि शांतता देवघराच्या ठिकाणी मोबाईल वापर किंवा मोटरचा टाळा. तिथे किमान 5 मिनिटे बसून शांतपणे नामजप केल्यास देवघर जागृत. 32 मूर्तींचे पाय आणि डोळे देवघरात मूर्ती ठेवताना अशा प्रकारे पूजा करताना तुमचे लक्ष देवांच्या चरणांकडे आणि डोळ्यांकडे सहज जाईल. मूर्तींची दृष्टी खालच्या दिशेला नसावी. 33 एकाच ठिकाणी 2 देव्हारे एकाच घरात 2 वेगवेगळी देवघरे नसावी. यामुळे ऊर्जेचे विभाजन होते आणि घरातील सदस्यांमध्ये मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. 34 दक्षिणाभिमुख मूर्त कधीही देवांचे तोंड दक्षिण दिशेला करू नये. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. देवाचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे सर्वोत्तम मानले जाते. देवांचे शास्त्रोक्त काही देवतांच्या हातात जे काही शस्त्र असतात अशा मूर्ती ठेवताना शस्त्राचे टोक घराच्या मुख्य दरवाजाकडे किंवा खिडकीजवळ नसावे. ते सुरक्षितरित्या मांडलेले असावे. 36 जुन्या मूर्तीची काय करावे. जर तुम्ही नवीन मूर्ती आणली असेल तर तुमच्याकडे जुनी मूर्ती कोपऱ्यात टाकून तुम्ही देऊ नये. वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत शास्त्रोक्त विसर्जन करा किंवा कोणा गरजूंना देऊन टाका. देवांच्या मागे आरसा नसावा. घराच्या पाठीमागे किंवा देवाच्या अगदी समोर आरसा लावू नका. अशा प्रकारे ऊर्जेचे परावर्तन होते जे पूजेच्या वेळी एकाग्रतेत अडथळा होते. 38 फुलांची मांडणी देवाला वाहिलेले फुलने देवाच्या चरणांशी किंवा डोक्यावर असावे. तिकडे विखुरलेली नसावी. तसेच प्लास्टिक किंवा कागदी फुले देवघरात कधीही वापर करू नका. 39 रांगोळीचे महत्त्व देवघरासमोर रोज किमान एक छोटी रांगोळी किंवा सोस काढावे. रांगोळी ही देवतांच्या स्वागताचे प्रतीक. 40 मंत्रांचे लेखन देवघराच्या भिंतीवर किंवा चौकटीवर शुभ लाभ ओम किंवा यासारखे शुभचिन्ह असावे. यामध्ये देवघराचे पावित्र्य वाढ. 41 नैवेद्याची भांडे देवाला दाखते भांडे उचलून घ्यावे. रिकामे भांडे देवघरासमोर बराच ठेवू. 42 पूर्वजांचे फोटो हा अत्यंत महत्वाचा आहे. मृत पूर्वजांचे फोटो कधीही देवाऱ्यात किंवा देवांच्या शेजारी ठेवू नका. ते दक्षिण भिंतीवर स्वतंत्र लावावे. 43 पूजेच्या साहित्याची मांडणी पूजेचे साहित्य हळदी कुंकू अक्षता अत्तर हे देवाच्या उजव्या हाताला ठेवावे. तर पूजेचे पाणी आणि अभिषेक पात्र डाव्या बाजूला ठेवावे. 44 देवघराखालील जागा देवघरच्या खालची जागा खालच्या कप्पा किंवा ड्रॉवर मध्ये कधीही कचरा जुनी कागदपत्रे किंवा तुटलेल्या वस्तू तिथे फक्त पूजेची पुस्तके कापूवात अगरबत्ती ठेवावी. 45 शंखातले पाणी देवघरातील शंखात रोज पाणी सकाळी पूजा करताना ते पाणी पूर्ण घरावर पडावे. घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 46 गंध लावण्याची पद्धत देवाला नेहमी गंध लावताना तुम्ही अनाक्याचा वापर करून लावा. गंध लावताना देवाचा चेहरा पुसट. 47 तुळशीच्या माळेचा वापर विष्णू किंवा कृष्णाच्या मूर्तीला नेहमी तुळशी माळ अर्पण करा. यामुळे देवघरात सातता टिकून राहते. शंकराला तुळस अर्पण करून. 48 देवघरात छोटा झिरो बल्ब चालू व्हावा. देवघरात अंधार जेणेकरून तिथे सतत चैतन्य टिकून राहा. 49 मूर्तींचा अभिषेक शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी किंवा सोमवारी मूर्तींना पंचामृत व शुद्ध पाण्यात अभिषेक करावा आणि त्यानंतर मऊ कपड्याने पुसून कोरडी करावी. 50 छताची उंची देवघराची भूमभाग त्रिकोणी असावी. सपाट छतापेक्षा भूमठाकार छतातून ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे प्रवाहित. 51 कृतज्ञता आणि प्रार्थना सर्वात शेवटचा आणि महत्वाचा म्हणजे केवळ मूर्ती मांडून चालत नाही तर रोज किमान 2 मिनिटे डोळे मिटून देवाचे आभार मानावे. तुमची भक्ती हीच देवघराची खरी शोभा. मित्रांनो आणि मैत्रिणी हे 51 केवळ माहिती तर ती सकारात्मक जीवनशैली आहे. यात कोणता तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही आजपासून कोणता बदल करणार हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा.